नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विजार्ड या नवीन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी स्वागत करतो। मित्रहो, आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवस या दिवसाचे औचित्य साधून आपण MPSC विजार्ड हे नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत। बघा मित्रहो, आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण यश संपादन करत असतो, ते यश संपादन करत असताना ज्याप्रमाणे एखादा खेळाडू खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी काही कौशल्य आत्मसात करत असते आणि या कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्याला त्या खेळामध्ये यश प्राप्त होते। तर अशाच पद्धतीने आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा अभ्यास करतो, स्पर्धा परीक्षा देत असतो आणि या स्पर्धा परीक्षेतील कौशल्य, अनुभव, अभ्यास या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण एक चांगल्यातली चांगली पोस्ट काढत असतो। तर स्पर्धा परीक्षा करताना आपल्याला काय कौशल्य आत्मसात करायचे आहेत आणि कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला स्वतःला अपडेट करायचं आहे आणि आपल्या या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला शक्य तेवढ्या लवकर पोस्ट मिळवायची आहे, यासाठी आपण हे MPSC विजार्डच्या माध्यमातून तुमच्या सोबत मी हितगुज करणार आहे, चर्चा करणार आहे आणि ज्या काही माझा अनुभव असेल तो तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर आजच्या खेळ दिवसाचे औचित्य आपण साधून हे यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत। तर मित्रहो, आज आपण खेळ दिनाबद्दल थोडक्यात माहिती बघूया। बघा मित्रहो, मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू होते, हॉकी मधले हे महान खेळाडू आहेत आणि भारताला सलग 3 वेळा सुवर्ण पदक ऑलिम्पिक मध्ये जिंकून देण्यासाठी यांची महत्त्वाची भूमिका आहे। म्हणून 29 ऑगस्ट हा जो दिवस आहे तो भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केला आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केल्यानंतर आपण राष्ट्रीय स्तरावर, शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा करतो। एवढे हे महान असे खेळाडू होते। हा जो दिवस आहे तो हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना काय म्हटलं जातं, हॉकीचे जादूगार म्हटलं जातं आणि यांचा जो जन्म आहे तो 29 ऑगस्ट 1905 ला झालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये साधारणतः 500हून अधिक गोल केलेले आहेत। असा हा महान खेळाडू आहे आणि या खेळाडूंनी 1928, 1932 आणि 1936 मध्ये सलग उन्हाळी ऑलिम्पिक ज्या झाल्या होत्या, या उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती आणि म्हणूनच त्यांचा दिवस हा राष्ट्रीय खेळ दिन म्हणून आपण साजरा करत असतो। त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा जो तिसरा नागरी उच्च पुरस्कार आहे हा देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे आणि 2012 पासून हा खेळ दिन घोषित करण्यात आला होता, आपण तो साजरा करत असतो। याच दिवशी 2018 ला भारत सरकारने काय केलं, खेलो इंडिया हे अभियान सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे आणि मेजर ध्यानचंद यांच्या नावाने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा सुद्धा दिला जात असतो। तो खेळामधला सर्वोच्च असा पुरस्कार आहे। या पुरस्काराची सुरुवात 1992 मध्ये झाली होती आणि तेव्हाचे जे काही भारत सरकार यांनी त्या पुरस्काराला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं नाव दिलं होतं, परंतु पुढे भारत सरकारने या पुरस्काराचं नाव बदलून महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नावावर बदल करण्यात आला आणि यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात जातो। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा खेळामधला सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो। बघा, 1991-92 ला जेव्हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला तेव्हा पहिला खेलरत्न पुरस्कार जो आहे तो विश्वनाथ आनंद या खेळाडूला बुद्धिबळ या खेळासाठी देण्यात आलेला होता। पहिला पुरस्कार आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात असतो, परंतु दुसरा जर आपल्याला परीक्षेला विचारला तर दुसरा लक्षात ठेवा। 1992-93 ला दुसरा खेलरत्न पुरस्कार हा गीत सेठी नावाचे जे काही बिलियर्ड्स मधले खेळाडू होते या खेळाडूला प्राप्त झालेला आहे, मिळालेला आहे किंवा तो पुरस्कार देऊन त्यांचा भारत सरकारने गौरव केलेला आहे। तर मित्रहो, या खेळ दिवसाचे औचित्य साधून आपण जे काही यूट्यूब चॅनल सुरू केलेलं, या यूट्यूब चॅनलवर महत्त्वपूर्ण असा कंटेंट, महत्त्वपूर्ण अशी स्ट्रॅटेजी, महत्त्वपूर्ण असे कौशल्य तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील आणि त्याचा तुम्ही फायदा करून घ्यायचा। आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। तर मित्रहो, सरतेशेवटी एकच विनंती आहे की आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी हे चॅनल सबस्क्राईब करावं, शेअर करावं आणि जे काही व्हिडिओ, जो काही कंटेंट आहे तो जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून त्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षेमधील त्यांचा जो मार्ग आहे तो सुकर होईल आणि शक्य तेवढ्या लवकरात लवकर त्यांना पोस्ट मिळेल हीच अपेक्षा ठेवून आज हे आपण यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत। धन्यवाद मित्रहो।